ते बुद्धिजीवी लोक नाहीत, ते RSS मधून घेतले जातात, त्यांना मंत्रिपद दिलं जातं. एकीकडे पंतप्रधान देखील टेलिप्रॉम्प्टरवर वाचतात. टेलिप्रॉम्प्टर नसेल तर ते बोलूच देखील शकत नाही, असं देखील टीका जी आहे ती राऊतांनी आज केली. टेलिप्रॉम्प्टरवर प्रत्येक प्रधानमंत्री देशाचा आजपर्यंत वाचून भाषण किंबहुना त्याचा काहीतरी संदर्भ घेऊन भाषण करतात. टेलिप्रॉम्प्टरवर न बोलणारे लोक हे मानसिक रोगी दिसतात. हे राऊत साहेबांनी आरशात एकदा जर त्यांचा व्हिडिओ पाहिला किंवा आरशात बोलून पाहिला, त्यांना लक्षात येईल की टेलिप्रॉम्प्टर न वाचल्यामुळे माणूस कसा दिसतो. किंवा आता आपले विरोधी पक्षनेते हे टेलिप्रॉम्प्टर वापरत नाहीत, पण ते देशात हसू जे झालंय त्यांचं. काल आपण पाहिलं असेल, वंदे मातरम गाणं चालू असताना त्यांच्याच मातोश्रींनी गाणं बंद करून टाका किंवा वंदे मातरम एवढा वेळ का चाललं याचा द्वेष केला. तर हे सगळे ज्याला म्हणतो आजारी लोक आहेत. आणि मला वाटतं की डॉक्टर या नात्याने मी अगोदरही बोललोय की मी त्यांना औषधं द्यायला तयार आहोत. त्यांनी माझ्या गोळ्या घेतल्या तर निश्चित त्यांना त्याचा फरक वाटेल असं माझं मत आहे. रणजित शिंदेने देखील वंदे मातरम म्हणण्यास विरोध केला, कसं बघतो? कारण गुन्हा दाखल होऊ शकतो जेव्हा आपण नवीन कायदा आणलाय तर. हे पहा, मी शिर्डीचा नागरिक आहे. सोलापूरच्या खासदारांनी काय केलं हे मला विचारू नका. मी काय सोलापूरचं राजकारण पाहत नाही. मला वाटतं प्रत्येक प्रश्नावर आपण एक क्लिअर उत्तर दिलेलं आहे. कुठल्याही प्रकारे कुठलाही व्यक्ती कुठल्याही गोष्टीला त्रासलेला असेल तर त्याला वेगळे वेगळे मार्ग आहेत, त्यांनी ते मार्ग अवलंबले पाहिजेत. मी आज या सगळ्या प्रक्रियेमध्ये एवढंच भाष्य करू इच्छितो की आम्ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये या राज्यामध्ये काम करतोय. जिल्हा दुष्काळमुक्त करणे आणि कुंभसाठी शिर्डी तयार करणे या दोन गोष्टी आमचं काम चालू आहे आणि ते आम्ही काम करत राहू. ओके.